हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? तुमचं आपल्या चॅनेलवर मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण हिरव्या वाटाण्याचे पराठे बनवणार आहोत. वाटाणे आता सीझन चालू आहे आणि हिरवेगार वाटाणे कोवळेसुद्धा आहेत आणि आता गोडसुद्धा असतात. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते. तेल गरम झाले की याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालून घेऊया. जिरे तडतडले की याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. त्यानंतर एक आल्याचा तुकडा, तो सुद्धा आपण बारीक चिरून घालणार आहोत. त्याच्यानंतर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने करू शकता. तर ही भाजी मला थोडीशी तिखट बनवायची आहे, त्यामुळे मी इथे 7 ते 8 मिरच्या बारीक अशा तोडून टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये. आता आपण या फ्राय करून घेऊया. 2 मिनिट फ्राय करून झाले की याच्यामध्ये आपण हिरवे वाटाणे घालून घेऊया. मी इथे 1 किलो वाटाण्याच्या शेंगा आणल्या होत्या. 1 किलो शेंगेचे साधारण अर्धा ते पाऊण किलो दाणे निघाले होते. ते सगळे मी दाणे याच्यामध्ये वापरलेत. तर आता आपण 2 मिनिट असंच फ्राय करून घेऊया. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. सारखं आपल्याला हे व्यवस्थित परतवून हे थोडेसे नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. वाफेवरच शिजवायचे आहेत. त्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्यानंतर थोडासा हिंग घालू आणि पुन्हा एकदा मिक्स करून परतवून घेऊया. तर झाकण ठेवूया आणि 2 मिनिट असंच उभीवर शिजू देऊ. 2 मिनिटानंतर बघू शकताय मिरचीचा कलर चेंज झाला आहे आणि वाटाणे सुद्धा नरम झालेत. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घालते किंवा किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकताय. बाकी कुठले मसाले वापरण्याची अजिबात काही गरज नाही. मिरची, लसूण आणि आलं याच्यामुळेच टेस्ट छान येते. त्याच्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा मिक्स करू आणि आता गॅस बंद करूया. आणि आता हे स्टफिंग बनवण्यासाठी तयार आहे भाजी. आता ही थंड करून घेऊया. भाजी थंड झाल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी घेऊन हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने मिक्सरमध्ये बारीक करताना सुद्धा पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर मग पराठे आपल्याला लाटण्यासाठी खूप त्रास होतो. तर पाणी न घालताच मी इथे हे बॅटर बनवून घेते. तर इतपत हे बॅटर झालेलं आहे. आता इथे मी चपातीची कणिक मळून घेतली आहे. मी व्हिडिओ दाखवला नाही, कारण आपण जसं चपातीला पीठ मळतो तसंच हे पीठ मळायचं आहे. जर तुम्हाला मैद्याचं मळायचं असेल तर मैद्याचं मळू शकताय, पण मी इथे पूर्णपणे हे गव्हाचं पीठ मळलेलं आहे. जशी चपातीला कणिक मळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळायचं. पीठ मळताना पण हे थोडंसं घट्टच मळायचं, कारण भिजल्यानंतर सुद्धा पीठ थोडंसं सैल होतं. आणि 10 मिनिट मी भिजत ठेवलं होतं. त्याच्यानंतर मी आता हे गोळे बनवून घेते. आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. तर मी ते एक गोळा घेते आणि आपण जशी पुरणपोळीला पारी बनवतो किंवा मोदकाला जशी पारी बनवतो तशा पद्धतीने खोलगट अशी वाटीचा आकार देत देत आपल्याला हे बनवायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. त्यानंतर जे आपण स्टफिंग बनवले ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि अशा पद्धतीने गोल गोल फिरवत दुमडत हे आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे. राहिलेला एक्स्ट्राचा भाग काढून घ्यायचा किंवा तुम्ही तिथेच फोल्ड करू शकताय. तर तशाच पद्धतीने दुसरा अजून एक गोळा मी बनवून दाखवते. तर सुरुवातीला मी इथे 4 ते 5 मी गोळे बनवून घेतलेत. तर आता आपण तेवढेच पराठे करून घेऊया. तर इथे मी पोळपाटावर थोडंसं पीठ लावून अलगद हाताने ही चपातीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. वाटाणे चिकट थोडेसे असतात, त्याच्यामुळे हे सारण थोडंसं बाहेर येऊ शकतं, पण आपल्याला अलगद हातानेच हे लाटून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ लावत लावतच लाटायचं. हे बघा, भाजी बनवताना पण आपण जास्त काही मसाले वापरले नाहीत, त्याच्यामुळे भाजीसुद्धा खूप छान होते. आणि हे पराठे तुम्ही घरी एकदा नक्की बनवा, खरंच खूप अप्रतिम होतात. तर इथे एक पराठा तयार झाला आहे. आता आपण हा भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवर हे आपण पराठे भाजून घेणार आहोत.
1 मिनिटभर एक साईड भाजली की आपण हे परतवून घेऊया आणि थोडंसं तेल लावूया. तेल लावत लावत हा पराठा व्यवस्थित असा भाजून घेऊया दोन्ही साईडने. पराठा भाजत असताना दुसरीकडे दुसरा पराठा लाटून घ्यायचा. तर हे बघा, कोण म्हणणारच नाही की आपण गव्हाच्या पिठाचे हे पराठे बनवलेत. छान होतात गव्हाच्या पिठाचे. तर मी इथे दुसरा पराठा लाटून घेतलाय, तो सुद्धा आपण भाजून घेऊया. आणि स्टफिंग सुद्धा बघू शकताय, दिसते चपातीमध्ये. तर आता हा वाटाण्याचा सीझन हिवाळ्यामध्ये चालूच असतो. तर वाटाणे तर सगळ्यांच्याच घरी असतात. तर तुम्ही सुद्धा हे पराठे नक्की बनवा, खूप छान होतात. तर हे वाटाण्याचे पराठे तुम्ही शेजवान चटणी किंवा टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकताय. हे पराठे खाण्यासाठी मी इथे टोमॅटोचा सार बनवलेला आहे. टोमॅटोच्या सारबरोबर हे पराठे अप्रतिम लागतात. तर याची रेसिपी मी शूट नाही केली आहे, पण तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर तीसुद्धा व्हिडिओ मी नक्कीच लवकर शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजून तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त रहा. बाय.